नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लेबर लॉसाठी फर्स्ट सेमिस्टरची एक्झामिनेशन जर आपण बघितलं तर 3rd फेबला तुमची एक्झाम होणार आहे. त्यासाठी खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते. ते सर इम्पोर्टंट क्वेश्चन असतील इंग्लिश आणि मराठीमध्ये तर तुम्ही द्या. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. या व्हिडिओमध्ये नॉर्मली आपण बघणार आहोत लेबर लॉ रिलेटेड जे काही मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत, जे एक्झाममध्ये येऊ शकतात, ते आपण बघणार आहोत. त्यानंतर एक्झाममध्ये येण्याची शक्यता म्हणजे जे व्हेरी इम्पोर्टंट क्वेश्चन आहे, जे एक्झाममध्ये येऊ शकतात, त्याचे सुद्धा मी तुम्हाला व्हेरी इम्पोर्टंट करून त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये. त्यानंतर लाँग आन्सर आणि शॉर्ट आन्सर किंवा लाँग आन्सर कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे ते सुद्धा थोडक्यात सांगेन. आणि खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो, की सर एवढे प्रश्न केले, तर आम्ही एक्झाम पास होऊ शकतो का? त्यासाठी सुद्धा यामध्ये इम्पोर्टंट सेक्शन यामध्ये आपण सांगणार आहोत. ओके. चला तर मग आपण डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करू. हा सिलॅबस यामध्ये ओपन केलेला आहे मी. खूप विद्यार्थ्यांचा डाऊट असतो, की सर सिलॅबस कोणता आहे? सिलॅबस इथे ओपन केला. इंडस्ट्रियल रिलेशन कोड आहे तुमचा. ओके. मॉड्यूल 2 मध्ये इंडस्ट्रियल रिलेशन आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स आहे. नेक्स्ट आहे कॉजेस ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स. त्यामध्ये स्ट्राईक आलं, लॉकआउट आलं, ले ऑफ, रिट्रेचमेंट, क्लोजर. त्यानंतर नेक्स्ट वेजेस कोड 2020. ओके. हा तुमचा सिलॅबस आहे. सिलॅबस तुम्हाला माहिती असणं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की कशा पद्धतीने क्वेश्चन हे विचारले जातात एक्झाममध्ये. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला याच सिलॅबसमधून तुम्हाला क्वेश्चन मी दिलेले आहेत. ते कोणते आहेत? त्याचे पी-डी-एफ्स तुम्हाला परत एकदा मी टेलिग्राम चॅनलला टाकून देईन. प्लस जे WhatsApp ग्रुपला स्टुडंट आहेत, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्हाला मी पाठवून देईन. सो याच्यामध्ये 2 मार्कची ऑलरेडी तुम्हाला ही पी-डी-एफ भेटली असेल. रिटर्न तुम्हाला यामध्ये सांगत आहे मी. 2 मार्क्सचे क्वेश्चन आहेत फॉर लेबर लॉसाठी जर आपण बघितलं, तर तुम्हाला क्वेश्चन किती ह्यामध्ये असतात, तर टोटल क्वेश्चन हे तुमचे 8 क्वेश्चन यामध्ये विचारलेले असतात. त्यामध्ये तुम्हाला 6 हे अटेम्प्ट करायचे असतात. ओके. सो क्वेश्चन नंबर 1 मध्ये एक प्रश्न हा तुमचा 2 मार्कसाठी असतो. सो हे जे इम्पोर्टंट तुम्हाला दिलेले आहेत यामध्ये इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये तुम्हाला सांगणारच आहे पुढे. सो हे जे इंग्लिशमध्ये वन लाइनर तुम्हाला दिलेले आहेत 2 मार्क्ससाठी, ते इम्पोर्टंट आहे. ते चांगल्या पद्धतीने करा. ओके. हे झाले तुमचे 2 मार्क्सचे क्वेश्चन. याची पी-डी-एफ तुम्हाला सेंड करेन. ते मोठी गोष्ट नाहीये. ते तुम्हाला पाठवेनच. यामध्ये जर बघितलं आपण तर शॉर्ट नोट्स आणि लाँग क्वेश्चन. यामध्ये आपण जर बघितलं तर यामधून तुम्हाला शॉर्ट नोट्ससाठी सुद्धा हे क्वेश्चन हे तुम्हाला इम्पोर्टंट असणार आहेत. प्लस लाँग क्वेश्चनसाठी सुद्धा तुम्हाला हे विचारणार आहेत. लाँग क्वेश्चन हे जर चांगल्या पद्धतीने तुम्ही जर केले, जे की मी तुम्हाला हायलाइट केलेले आहेत, ते जरी केले चांगल्या पद्धतीने, तरी तुम्हाला चांगले मार्क्स भेटू शकतात. ओके. सो जे हायलाइट केलेले आहेत, ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. जेणेकरून स्टार सुद्धा केलेले आहेत मी बघा याच्यामध्ये. ओके. तर हे स्टार केलेले आहेत, ते पहिलं तुम्ही करू शकता. प्लस ओन्ली हायलाइट जरी केलेलं आहे, ते जरी केलं, तरी सफिशियंट आहे. चांगले मार्क्स तुम्हाला भेटतील. ओके. सो हे एक्स्पेक्टेड क्वेश्चन आहेत, जे तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. सोशल हँडल आहे, Instagram वगैरे आहे. त्यामध्ये तुम्हाला जॉइन करायचं असेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ते तुम्ही करू शकता. हे झालं इंग्लिशमध्ये. ओके. मराठीमध्ये आता आपण बघूया. तर आपण बघितलं 2 मार्क्सचे क्वेश्चन खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर मराठीमध्ये हे क्वेश्चन द्या. हे मराठीमध्ये क्वेश्चन दिलेले आहेत. ओके. हे वन लाइनरचे क्वेश्चन आहेत, जे की याची पी-डी-एफ तुम्हाला डायरेक्टली मी पाठवून देईन. तेच तुम्हाला करायचं आहे. ओके. इम्पोर्टंट आहे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे, ते तुम्हाला मी यामध्ये आता सांगणारच आहे. पण हे झालं 2 मार्क्सचे क्वेश्चन फॉर लेबर लॉज आणि जर आपण बघितलं शॉर्ट नोट्स आणि लाँग क्वेश्चन म्हणजे शॉर्ट नोट्स हा तुम्हाला 6 मार्कासाठी असतो. लाँग क्वेश्चन हा तुम्हाला 13 मार्क्ससाठी असतो. ओके. इथे तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे असतात क्वेश्चन म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला 6 मार्काला असतो आणि इथे तुम्हाला 3 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात. टोटल जर बघितलं आपण 39 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तुमचा तो आहे सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन. ओके. सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन वरती ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेली आहे. ती चॅनलला अवेलेबल आहे. ती तुम्ही बघा. त्यावरून तुम्हाला आयडियल कशा पद्धतीने क्वेश्चन हे हँडल करायचे असतात त्यामध्ये. ओके. सो याच्यामध्ये जर शॉर्ट नोट्स आणि लाँग क्वेश्चन हेच तुम्हाला याच्यामध्ये बघा. व्हेरी इम्पोर्टंट इथे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. याची पी देईनच मी. सो जे हायलाइट केलेलं आहे, पण त्याच्या अगोदर जे व्हेरी इम्पोर्टंट करून दिलेलं आहे,
जसं की इथे पण व्हेरी इम्पोर्टंट इथे तुम्हाला दिसत असेल, इथे सुद्धा केलेलं आहे. तर जिथे-जिथे व्हेरी इम्पोर्टंट लिहिलेलं आहे, ते तुम्हाला पहिलं करायचं आहे. ओके. स्थायी आदेश म्हणजे स्टँडिंग कमिटी असेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेशन जर आपण बघितलं, ते व्हेरी इम्पोर्टंट दिलेलं आहे. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. ओके. सो हे क्वेशन जर तुम्ही केले, तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट हा येऊन जाईल. किमान वेतन म्हणजे मिनिमम वेजेसचा क्वेशन आहे, तो चांगल्या पद्धतीने करा. सेकंड पेमेंट ऑफ वेजेस तुमचं असं पेमेंट ऑफ बोनस आहे सॉरी पेमेंट ऑफ बोनस आहे. तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने क्वेशन करायचा आहे. ते सुद्धा एक्झाममध्ये इम्पोर्टंट असणार आहे. चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे. व्हेरी इम्पोर्टंट दिलेलं आहे याच्यामध्ये. तर ते चांगल्या पद्धतीने करा. एवढंच करा, पण चांगलं करा, समजून करा, जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्ही बऱ्यापैकी पेपर तुम्ही चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट करू शकाल. या मधले जे क्वेश्चन जर केले, चांगल्या पद्धतीने तुमचा रिझल्ट हा येऊन जाईल. आता तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने क्वेश्चन, लाँग क्वेश्चन कशा पद्धतीने असला पाहिजे, तो एकदा तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवतो. मध्ये कशा पद्धतीने आन्सर लिहिलं पाहिजे, त्याचं बघा लाँग आन्सर इथे आहे आणि 13 मार्क्ससाठी आहे. कर्मचारी कपात परिभाषित करा म्हणजेच डिफाईन रिट्रेचमेंट आणि औद्योगिक विवाद विवाद म्हणजेच इंडस्ट्रियल विवाद कायदा जो 1947 आहे. ओके. बट याच्यामध्ये जर आपण बघितलं कशा पद्धतीने क्वेश्चन हा तुम्हाला विचारला जातो रिट्रेचमेंट वरती. ओके. त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर कशा पद्धतीने लिहायचं आहे ते एकदा तुम्हाला याच्यामध्ये सांगत आहे. प्रमुख मुद्दे म्हणजे काय? सायनॉप्सिस. त्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणजेच प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. कपातची व्याख्या म्हणजे रिट्रेचमेंटचे डेफिनिशन. कपातीकरता कार्यपद्धती काय आहेत? प्रोसिजर फॉर रिट्रेचमेंट इंग्लिशमध्ये. कपातीकरता विशेष तरतुदी, कामगार कपात, पुनर्भरती आणि याच्यामध्ये कन्क्लुजन म्हणजेच निष्कर्ष हे चांगल्या पद्धतीने लिहा. हे लाँग क्वेशनसाठी आपण बोलत आहोत. शॉर्ट नोट्समध्ये जर क्वेशन तुम्हाला आलं, तर अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. चांगले मार्क यामध्ये पडतील. मग तर बघा यामध्ये लिहिलेलं आहे मी प्रस्तावना, इंट्रोडक्शन हे एवढं दिलेलं आहे मी याच्यामध्ये. डेफिनेशनमध्ये कलम म्हणजे आर्टिकल लिहिलेलं आहे मी. म्हणजे डेफिनेशन सेक्शन 200 किंवा 2U आहे सेक्शन. ते प्रॉपरली याच्यामध्ये लिहिलेलं आहे. सेक्शन माहिती असेल, तर लिहिण्याचा प्रयत्न करा. नसेल माहिती, तर लिहू नका. उगाच चुकी करू नका. नॉर्मली तुम्ही ह्यामध्ये डेफिनेशन अशा पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर जे काही तुम्हाला केस लॉ लक्षात असतील न्यायालयीन प्रकरण ते लिहिण्याचा प्रयत्न करा. प्लस सायटेशन दिलं तर अजून चांगलं आहे. चांगले मार्क्स यामध्ये तुम्हाला नक्की भेटतात. सो या केस लॉमध्ये काय होतं ते छोटंसं प्रकरण तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं याच्यामध्ये जो मजकूर आहे मेन कंटेंट, मेन बॉडीचा कंटेंट ते प्रॉपरली त्यामध्ये लिहा. जो तुमच्या लक्षात असेल तेवढा. ओके. त्यानंतर कुठे केस लॉ असेल, काय असेल ते सुद्धा थोडंफार तुम्हाला प्रॉपरली लिहावं लागेल. ओके. ते लिहिल्याच्या नंतर मग तुम्हाला जो निष्कर्ष असेल, अनुमान असेल, निष्कर्ष हे तुम्हाला लास्टला लिहायचं आहे. ओके. अशा पद्धतीने मराठीमध्ये आन्सर तुम्ही लिहायचं आहे. इंग्लिशमध्ये जर बघितलं तर इंग्लिशमध्ये सायनॉप्सिस याच्यामध्ये ऑलरेडी मी हे सांगितलेलं आहे, तरी परत एकदा तुम्हाला सांगतोय मी, की याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मली इंट्रोडक्शन इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. मीनिंग, कॉन्सेप्ट जे काही असेल ते तुम्हाला करायचं आहे. स्कोप कशा पद्धतीने आहे. हिस्ट्री माहिती असेल तर डेफिनेटली लिहिण्याचा प्रयत्न करा. केस लॉ आणि त्यानंतर कन्क्लुजन. अशा पद्धतीने तुमचा लास्ट जो तुमचा क्वेशन असेल, क्वेशन नंबर 13 तो अशा पद्धतीने तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. मेन जे कंटेंट आहे, मेन बॉडी कंटेंट तो तुम्हाला अशा पद्धतीने इंट्रोडक्शन, मीनिंग, स्कोप जे काही क्वेशन येईल त्यावरती तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे. केस लॉ यामध्ये दिलेला आहे मी. रे बेरुबेरी केस आहे आणि केशवानंद भारती केस आहे. सायटेशन इम्पोर्टंट यामध्ये लिहून दिलेले आहे मी. सो अशा पद्धतीने क्वेशन तुम्हाला चांगलं लिहायचं आहे. तरच चांगले मार्क्स तुम्हाला पडतील. काय करायचं आहे, कोणते क्वेशन करायचे ते सुद्धा तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. कन्क्लुजन कशा पद्धतीने आहे ते सुद्धा यामध्ये दाखवले तुम्हाला आता. आणि कोणते क्वेशन येणार आहेत एक्झामसाठी ते सुद्धा तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. प्रॉपरली तुमचा पेपर अटेम्प्ट करा. जेवढं जास्त लिहिता येईल पेपर तेवढा जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा. क्वेशन नंबर 1 पहिलं घ्यायचं असेल तर पहिलं घ्या. क्वेशन नंबर 4 जर पहिलं घ्यायचं असेल तर तो घ्या. पण सर्व क्वेशन हे
अटेम्प्ट करा. 75-25 पॅटर्न आहे तुमचा. सो 75 आउट ऑफ तुम्हाला 30 म्हणजे 30 मार्क्ससाठी तुम्ही पास आहात. ओके. सो 30 मार्क्सपैकी जर आपण बघितलं तर क्वेशन नंबर 1 मध्ये तुम्हाला 12 मार्क्स आहेत. ते घेण्याचा प्रयत्न करा. क्वेशन नंबर 2 मध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करा, की त्यामध्ये तुम्हाला 6 किंवा 7 मार्क चांगल्या पद्धतीने पडतील. क्वेशन नंबर 3 जो आहे सिच्युएशन बेस्ड तो तुमच्यावरती डिपेंड आहे. ॲज पर सिच्युएशन त्या सिच्युएशननुसार तुम्हाला त्यामध्ये आन्सर लिहायचा आहे आणि लाँग क्वेशन हे जे मी सांगितलं त्या पद्धतीने आन्सर लिहा. डेफिनेटली तुम्ही चांगल्या मार्काने पास नक्की व्हाल. ओके. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती पडल्या असतील. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ पुढे सुद्धा पाठवा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊन जाईल. ओके. आणि लास्ट आणि वन ऑफ द लिस्ट बेस्ट ऑफ लक. चांगल्या पद्धतीने पेपर लिहा. टेन्शन घेऊ नका. जेवढं तुम्ही रीडिंग करणार आहात, तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त समजून जाईल पेपर कसा लिहायचा आहे. ओके. सो बेस्ट ऑफ लक अँड थँक यू.